हॅलो स्टुडंट, आज जो 12thचा फिजिक्स पेपर झालेला आहे त्या पेपरचे MCQज आपण बघणार आहोत. तर बघा, फर्स्ट MCQ, द मोमेंटम ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क ऑफ अ रेडियस r अँड द मास m अबाउट इट्स द सेंट्रल ॲक्सिस इज. बघा, ऑप्शन दिले आहे तुम्हाला. ए ऑप्शन आहे mr²/4, बी ऑप्शन आहे mr²/2, सी ऑप्शन आहे mr², डी ऑप्शन आहे 3mr²/2. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन, mr²/2. ओके, तुम्हाला चेक करायचं असेल तर पेज नंबर, टेक्स्टबुकचं पेज नंबर 22 वरती आपल्याला दिलेला आहे. बघा, युनिफॉर्म डिस्क ऑर द सॉलिड सिलेंडर सेंट्रल I is equal to 1/2 mr². सेकंड MCQ बघा, द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ द सरफेस टेन्शन इज. तर सरफेस टेन्शनचं फॉर्म्युला आहे F/L. F मीन्स मेजर करतात न्यूटनमध्ये, L मेजर करतात मीटरमध्ये. न्यूटनचे डायमेन्शन्स आहेत m1 L1 T⁻². मीटर आहे ते L, लेंथ L1 गेट्स कॅन्सल. सो डायमेन्शन येणार आहेत बघा m1 L0 T⁻². मीन्स ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. थर्ड क्वेश्चन आहे, फेज डिफरन्स बिटवीन द नोड अँड द ॲडजसंट अँटीनोड इन द स्टेशनरी वेव्ह इज. दोन नोडच्या मध्ये एक अँटीनोड असतो आणि दोन नोडचा जो फेज डिफरन्स असतो तो असतो बघा, तो असतो पाय इतका. ओके, ह्या नोडपासून ह्या नोडपर्यंत पाय इतका डिफरन्स आहे फेज डिफरन्स, आणि ह्या अँटीनोड बरोबर मध्ये असतो. त्यामुळे आपला एक नोड आणि अँटीनोडमधला जे डिफरन्स असणार आहे तो असणार आहे π/2. तर आपला आन्सर आहे ऑप्शन बी π/2 रेडियन. आणि नेक्स्ट फोर्थ MCQ आहे, द वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम द इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इज नोन ॲज. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. ओके, नंतर फिफ्थ क्वेश्चन बघा, टू कन्वर्ट द मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटर इन टू द ॲमीटर वी नीड टू कनेक्ट अ. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला, स्मॉल रेजिस्टन्स इन द पॅरलल विथ इट, लार्ज रेजिस्टन्स इन सिरीज विथ इट, स्मॉल रेजिस्टन्स इन सिरीज विथ इट, लार्ज रेजिस्टन्स इन पॅरलल विथ. तर बघा, या चारमध्ये आपल्याला ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन, स्मॉल रेजिस्टन्स इन parallel with it. नेक्स्ट सिक्स्थ जो MCQ आहे, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट लाईट फॉलोइंग ऑन द फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज अ डबल, देन द कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटिंग फोटो इलेक्ट्रॉन्स विल बी. तर ऑप्शन्स दिलेले आहेत बघा, द सेम ॲज इट्स द इनिशियल व्हॅल्यू, 2 times of the initial value, more than the 2 times of the initial value and less than the 2 times of the initial value. तर यातलं ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन, more than 2 times it's the initial value. नेक्स्ट आहे 7 MCQ, द सायक्लिक प्रोसेस इफ द डेल्टा यू इंटरनल एनर्जी W वर्क डन आणि Q इज इक्वल टू हीट सप्लाय देन. तर ऑप्शन्स दिलेत बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, ऑप्शन बी क्यू इज इक्वल टू 0, ऑप्शन सी W इज इक्वल टू 0, ऑप्शन डी इज W इज इक्वल टू क्यू. तर सायक्लिक प्रोसेसमध्ये टोटल जी हीट असते ती वर्कडनमध्ये कन्वर्ट होत असते, म्हणजेच ऑप्शन डी इज द करेक्ट. आणि तुम्हाला बघायचं असेल तर थर्मोडायनामिक्समध्ये सायक्लिक प्रोसेस जो पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये बघा, इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 0 असते सायक्लिक प्रोसेसमध्ये, म्हणून W इज इक्वल टू क्यू होणार आहे. करेक्ट ऑप्शन इज डी. ऑप्शन डी इज करेक्ट, W इज इक्वल टू क्यू.
नेक्स्ट 8th जो MCQ आहे, द करंट in a coil change from the 50 ampere to 10 ampere in the 0.1 second. The self induction of the coil is the 20 hertz. The induced EMF in the coil is. तर बघा induced EMF काढायचा आहे. induced EMF काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, E इज इक्वल टू L. करंट सोबत रिलेशन असणारा फॉर्म्युला. L मीन्स सेल्फ इंडक्टन्स आहे, I मीन्स करंट, dt. ओके, आपल्याला बघा सेल्फ इंडक्टन्स दिलं आहे 20, चेंज इन द करंट, डी आय मीन्स चेंज इन द करंट 50 मायनस 10 म्हणजेच इथे येणार 40/0.1 मीन्स मल्टिप्लिकेशन केलं तर बघा 800/0.1 आन्सर येणार आहे 8000 वोल्ट. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन, 8000 वोल्ट. नेक्स्ट 9th क्वेश्चन आहे, द वेलॉसिटी ऑफ बॉब ऑफ द सेकंड पेंडुलम व्हेन इट इज 6 सेंटीमीटर फ्रॉम इट्स द मीन पोझिशन अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ द 10 सेंटीमीटर इज. आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायचं आहे. वेलॉसिटीचं बघा फॉर्म्युला काय आहे, मीन पोझिशनपासून जो सेकंड पेंडुलम आहे तो मूव्ह झालेला आहे. सो व्ही इज इक्वल टू ओमेगा √a² मायनस x². हे डिस्टन्स आहे, हे ॲम्प्लिट्यूड आहे. आपल्याला ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे 10 सेंटीमीटर, x इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि ओमेगा बघा, ओमेगा इज इक्वल टू 2π/t. टी म्हणजे सेकंड पेंडुलम आहे, मीन्स टी इज इक्वल टू किती येणार आहे 2, मीन्स 2π/2. 2 गेट्स कॅन्सल. सो आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू मिळालेली आहे पाय. सो व्ही इज इक्वल टू पाय √a, एचं स्क्वेअर 10चं स्क्वेअर झालं 100 मायनस एक्सचं स्क्वेअर म्हणजे 36. मायनस केल्यानंतर बघा पाय मायनस केल्यानंतर इथे राहिले 64. √64 बाहेर आले तर 8. आन्सर आहे 8 पाय सेंटीमीटर पर सेकंड. मीन्स ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन, 8 पाय सेंटीमीटर पर सेकंड. नंतर 10 जो MCQ आहे तो बघा, इन द बाय प्रिझम एक्सपेरिमेंट द डिस्टन्स ऑफ द 20th ब्राइट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राइट बँड इज 1.2 सेंटीमीटर विदाउट द चेंजिंग द एक्सपेरिमेंटल सेटअप. द डिस्टन्स ऑफ द 13th ब्राइट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राइट बँड विल बी. तर बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे डी इज द करेक्ट ऑप्शन आहे 1.8 सेंटीमीटर. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. जर व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला पुढे व्हिडिओज मिळत राहतील.